मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरून नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, शिवजयंतीनिमित्त या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील मित्रांनो मुंबईमधील पहिलंच 3 फेऱ्याचं भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी मित्रांनो होणार आहे. आणि हे भव्य दिव्य असं मैदान मित्रांनो, या मैदानाचं ठिकाण असणार आहे गावदेवी मैदान, पिंपळगर भिवंडी या ठिकाणी मित्रांनो. हे भव्य असं पहिलंच 3 फेऱ्याचं मोठं बक्षीस असणार मैदान मित्रांनो हे मुंबई या ठिकाणी मित्रांनो पार पडणार आहे. याच मैदानाबद्दल आपण तुम्हाला थोडीफार माहिती देणार आहोत. त्याचबरोबर काही टॉपचे नंदी, त्यांच्या अंदाजित पैरे जे काही आपल्याला नियोजनामधून किंवा बोलण्या चालण्यामधून जे काही पैरे समजलेले आहेत त्या पैऱ्यांबाबत देखील आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, या मैदानाचं प्रथमतः लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवरती करण्यात येणार आहे. बरेच जण मैदान चालू झाल्यानंतर मित्रांनो विचारत असतात की लाईव्ह कोणत्या चॅनलवर आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी GTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे उद्याचं पूर्ण मैदान मित्रांनो लाईव्ह पाहायला मिळेल GTC लाईव्हवरती. त्याचबरोबर मित्रांनो, त्या मैदानामध्ये आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानाचे जवळपास नियम असणार आहेत. बैलाचा जो अवयव पुढे दिसेल त्याच्यावरती निकाल असणार. त्याचबरोबर लॉबी टचला मित्रांनो निकाल त्या ठिकाणी आहे. म्हणजेच गाडी जर एक चाक किंवा पाय दुसऱ्या तासामध्ये गेले तरच मित्रांनो त्या ठिकाणी गादी बाद देण्यात येईल. निकाल रेषा तर तुम्हाला माहितीच आहे, पुढील निकाल रेषेवरती जो अवयव पुढे दिसेल त्याच्यावरती निकाल राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मुंबईमध्ये जवळपास 90 ते 99% रिंगी छकडीच मित्रांनो वापरली जाते. त्यामुळे या मैदानामध्ये रिंगी छकडीला मित्रांनो परमिशन असणार आहे. रिंगी छकडी या मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार आहे. आपली 7 छकडी आणि रिंगी छकडी या दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी पळताना दिसतील. त्याचबरोबर या मैदानाचे मित्रांनो लाईव्ह लॉट हे एक दिवस आधीच म्हणजे आदल्या दिवशी आजच मित्रांनो काढण्यात येणार आहेत. लाईव्ह लॉट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेवढ्या काही गाड्यांची नोंद झाली असेल त्याचे लाईव्ह लॉट मित्रांनो आज पडणार आहेत. त्याचबरोबर ज्या काही गाड्यांची काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा लेट आल्यामुळे जर नोंद बाकी राहत असेल तर ते मैदानात देखील ते आयोजक मित्रांनो घेणार आहेत आणि त्याचे सेपरेट लॉट ते मैदानामध्ये मित्रांनो काढण्यात येतील, जे काही नंतर नोंद होईल त्याची. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाचे प्रथम क्रमांक थार गाडीचं बक्षीस जे सांगितलं होतं ते त्या ठिकाणी आयोजकांनी मित्रांनो स्पष्ट सांगितलं होतं की जर 1000 गाड्या किंवा 1000 गाडीपेक्षा जास्त नोंद झाली तर थार गाडी बक्षीस दिलं, नाही तर क्विड गाडी हे बक्षीस त्या ठिकाणी मित्रांनो प्रथम क्रमांक असणार आहे. द्वितीय क्रमांकाला बुलट गाडी आहे मित्रांनो, तृतीय क्रमांकाला पल्सर गाडी. अशा पद्धतीचं भव्य बक्षीस स्वरूप मित्रांनो या मैदानाचं त्या ठिकाणी राहणार आहे आणि ते आपल्याला उद्या मित्रांनो पाहायला मिळणार आहे. ते मित्रांनो मैदानातील जी काही अपडेट किंवा जी काही माहिती होती ते तुम्हाला मित्रांनो आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता एवढं मोठं मैदान म्हटल्यानंतर प्रत्येक बैलगाडी शौकीनाला किंवा चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते कोणता नंदी कोणाबरोबर पळणार किंवा टॉपच्या लढती कशा पद्धतीच्या होतील. तर काही मित्रांनो आपल्याला कळालेले अंदाजित पहिरे तुम्हाला मित्रांनो सांगत आहोत. याच्यामध्ये मित्रांनो बदल देखील होऊ शकतोय. बऱ्याच वेळेस खरा पहिरा सांगितला देखील जात नाही, काही अंदाज देखील लावावे लागतात. तर या मैदानामध्ये मित्रांनो सर्जा 8500 या ठिकाणी पळण्यासाठी जाणार आहे. तर सर्जाचा या मैदानातील पहिरा कोण असणार तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल, अलीकडं जर बघितलं गेलं तर पिस्टन 2211 सर्जा ही एक टॉपची जोडी मित्रांनो अशी जबरदस्त पळत आहे आणि या गाडीनं मार मित्रांनो खाल्लेला नाही आहे. जबरदस्त अशा पद्धतीचं स्पीड या गाडीला लागत आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सर्जा आणि पिस्टन ही एक टॉपची गाडी मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो, विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा कोणता नदी पळणार आहे तर मित्रांनो जी नवीन खरेदी आता जो तेजा मित्रांनो नानांच्याकडे आला आहे तो या मुंबईच्या या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार डॉर्लीकरांचा हरण्या किंवा गर्निकेकरांचा राजा या दोघांपैकी एक या ठिकाणी तेजाचा मित्रांनो पहिरा असू शकतोय. तर मुंबई टाईप या ठिकाणी जर मित्रांनो पळायचं म्हटल्यानंतर तशा पद्धतीनं बैल जर एक तरी बैल मित्रांनो दोन्ही खांदी पब्लिकनं पाळणार असावं लागणार आहे. कारण पब्लिक तुम्हाला माहीत असेल मुंबईमध्ये पब्लिकचं भरपूर मित्रांनो अडचण येते असते किंवा त्रास असतो. तशा पद्धतीचं नियोजन मित्रांनो प्रत्येकाचं असणार आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर गर्निकेकरांची राजाची गाडी जबरदस्त त्या दिवशी पळाली तुम्ही माहीत असेल, राजा किंवा डॉर्लीकरांचा हरण्या मित्रांनो पळताना दिसू शकतोय. त्याचबरोबर मित्रांनो मथुरबाबत मित्रांनो चर्चा चालू होती की मथुर पाळणार आहे किंवा नाही, किंवा मित्रांनो मैदानामध्ये मथुर पाळणार आहे. तर मित्रांनो मथुर आणि कॉकटेल ही तर तुम्हाला माहीत आहे टॉपची जोडी आहे. पण मित्रांनो आता झालेल्या कालच्या मैदानामध्ये कॉकटेल
पळालेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की कॉकटेल मुंबईमध्ये जाईल का नाही. जर गेला तर नक्कीच मथुर कॉकटेल पळेल. किंवा मित्रांनो मथुर आणि मानगर काळांचं वादळ ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो आदत किंग म्हणून ज्या आदत वासरानं बरेच दिवस आदतमध्ये धुमाकूळ घातला असा अर्जुन कोणाबरोबर पाहिलं तर अर्जुन आणि चिक्या, त्या दिवशी देखील या जोडीनं मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवला. अर्जुन आणि चिक्या ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना मित्रांनो दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो आत्ता सध्या ज्या गाडीने मुंबई बिनजोडमध्ये 2-3 बिनजोड मित्रांनो सलग जिंकले आहेत अशी एक टॉपची जोडी म्हणजे भुंगा आणि शेवाळ्याबांचा नवीन खरेदी पाखऱ्या. ही एक गाडी मित्रांनो त्या ठिकाणी 90% तरी मित्रांनो आपल्याला फिक्स कळालं आहे की हीच गाडी त्या ठिकाणी पाळणार आहे. आणि भुंगा तुम्हाला माहीत असेल मित्रांनो दोन्ही खांदी पब्लिकने पळतो आणि पाखऱ्या आतून जबरदस्तच पाखऱ्याच्या गाडी स्पीड मित्रांनो या गाडीला लागत आहे. त्याच्यामुळे भुंगा आणि पाखऱ्या ही एक जबरदस्त अशी गाडी तुम्हाला या मैदानावर पळताना दिसू शकते. त्याचबरोबर मित्रांनो आता आपला आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर हा तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल मोठ्या प्रत्येक मैदानामध्ये आपला बकासूर उपस्थिती लावत असतो आणि कुठंतरी एक बक्षिसाचा मानकरी म्हणून त्याच्याकडे मित्रांनो पाहिला जातो. तो देखील या मोठ्या मैदानामध्ये मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बकासूर आणि लखन हिंदकेसरी जोडी ही एक टॉपची जोडी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पळताना दिसू शकते. 99% तरी मित्रांनो बकासूर आणि लखन हीच टॉपची जोडी आपल्याला ठिकाणी पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर घोटचा सर्जा जर मित्रांनो फिट असता व्यवस्थित असतं तर 100% ही एक जबरदस्त असं स्पीड लागणारी गाडी म्हणजे बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसली असते. परंतु मित्रांनो घोटचा सर्जा दुखापतीमुळे मित्रांनो आरामावरती आहे, त्याच्यामुळे बकासूर आणि लखन ही पण एक मित्रांनो पराजित जोडी आहे आणि जाईल त्यावेळेस ज्या ज्या मैदानात गेली आहे त्या ठिकाणी या जोडीने देखील मित्रांनो प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. अशी एक जबरदस्त जोडी आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो सोन्या 50-50 हा देखील या मैदानामध्ये मित्रांनो प्रेक्षकांच्या इच्छा खातीर पळणार आहे आपल्याला माहीतच असेल. त्याचबरोबर सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो पळण्यासाठी जाईल का नाही माहीत नाही, कारण बलमा देखील मित्रांनो कालच्या मैदानामध्ये पळालेला आहे. जर काय मित्रांनो काय नियोजन झालं किंवा आपल्याला काय अपडेट मिळाली तर बलमाबाबत देखील आपण तुमच्यापर्यंत अपडेट नक्कीच मित्रांनो पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीचे मित्रांनो काही अंदाजित पैरे आपल्याला मित्रांनो काळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. मित्रांनो यामध्ये बदल देखील होऊ शकतोय, कारण तुम्हाला माहीत असेल हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. एका रात्रीमध्ये किंवा काही वेळामध्ये काही पण घडू शकतं आणि बदल होऊ शकतात. तशा पद्धतीचे जे काही बदल किंवा अपडेट आपल्यापर्यंत मिळेल ती देखील तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल. तर मित्रांनो उद्याच्या मैदानाचे जे काही अपडेट असेल किंवा जे काही लॉटमध्ये जे काही गटांचे चिठ्ठ्या वगैरे निघतील त्याचा व्हिडिओ देखील आपण बनवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.